नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवत आहोत गोबी आलूची रेसिपी म्हणजे भाजी। तर सध्या आता आपलं गोबी कापून झालेली आहे, टमाटे कापायची बाकी आहेत आणि कांदे कापणं चालू आहे। मिरच्या लसूण कापून झालेला आहे आणि कढीपत्त्याची एक काठी घेतलेली आहे। तर आता त्या हिशोबाने ते कढीपत्ता पण साफ करून घेऊया। गॅस आता चालू करूया। तर चला आता आपण गॅस चालू केला आहे, कढई ठेवली गॅसवरती आणि आता याच्यावरती काय काय सामग्री टाकणार आहे आमची मॅडम ते जरा बघून घेऊया। तर आता आपण सगळ्यात पहिले टाकून घेऊया कढईत तेल। तेल थोडं गरम होऊ देऊया। आता तेल गरम झाल्यानंतर याच्यातनी राईचे फटाकडे फोडून घेऊया। थोडं गरम झालं की तुम्हाला फटाकडे फुटताना दिसतीलच। राई वाटते थोडी थोडी झालेली आहे, तर आता वरतून काय जिरा फेकून मारूया थोडासा। त्याला थोडं उड्या मारतोय, उड्या मारते कढीपत्ता उड्या मारला थोडा मारला। आपली सगळी सामग्री टाकूया, चम्मचने मस्त मिक्स करायचं, चांगलं जरा भाजू द्यायचं व्यवस्थितपणे। तोपर्यंत आपण मसाला होईपर्यंत आपण टमाटर कापून घेऊया। अरे मच्छर, अरे अरे टमाटे किती 2 कापूया, 2 टमाटे कापून घेऊया आपण। आता आपले टमाटे कापून झाले। आता जर आपला मसाला बघून, आपला मसाला पण बरोबर भाजून घेतलेला आहे। लाल लाल वटपण आल्यानंतर टमाटे वरतून सोडून देऊया त्याच्यामध्ये। टाकूया थोडा, त्याच्यामध्ये आपण काय टाकूया, मिरची पावडर ना, थोडंसं काहीतरी मिरची पावडर तिखट आहे ना, मिरची पावडर थोडी कमीच वापरायची। काय टाकूया, हळद पावडर, आता टाकूया काय, धनिया पावडर, थोडासा मसाला गरम घरी बनवलेला गरम मसाला। त्याला मिक्स करून घेऊया जरा व्यवस्थित। टाकूया टमाटो, थोडं ते थोडं झाल्यानंतर मग टमाटे वरतून टाकून देऊया ना, व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। स्वादानुसार मीठ, मीठ जर टाकलं टमाटर लवकर पिघळून जाईल असं। आता याला 5 मिनिटं होऊ देऊया मस्त झाकून ठेवून मस्त होऊ द्या तोपर्यंत बाकीची कामं करूया। आता आपण याला थोडं झाकून ठेवलेलं आहे।
तर 2-5 मिनटं तर होऊ देऊया टमाटर वाफावरती. म्हणजे लगेच पाणी जर सोडलं लगेच मग पुढचं काय प्रोसेस आहे ते दाखवतो तुम्हाला. 2 मिनटं बनवून राहा व्हिडिओमध्ये. झाकण काढून बघूया. वा 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 वा, टमाटर मस्त झाला आहे. आपला मसाला पण चांगला शिजला आहे. तर आता काय करूया, गोबी टाकणार याच्यामध्ये. मसाला झाल्यानंतर आता गोबी टाकून घ्या, पत्तागोबी हं. जी आपण मस्त पहिले बारीक बारीक कापून घेतलेली आहे. कसं झाला मसाला? मसाला खूप छान झालेला आहे, शिजलेला आहे पूर्ण. बघा आता याच्यामध्ये आपण गोबी ओतूया. व्यवस्थितपणे आता याला मिक्स करून घेऊया जरा. तर आता बघा आपण झालेली आहे. तर याला थोडा टायमासाठी आता झाकून ठेवूया कमी गॅसवरती, म्हणजे आपली गोबी छान होईल मग. तर चला भेटूया 2-5 मिनिटांनंतर. भाजी एक वेळा काढून बघा. हाय 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 हाय, काय गजबची भाजी झाली गड्या. एकदम मोकळी मोकळी. तर मित्रांनो, तुम्ही पण एक वेळा अशी बनवून बघा. मस्त झटपट बनणारी भाजी आहे. जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप चविष्ट पण असते. हां, आपली आपली चव असते, तसं बोलू शकत नाही चविष्ट आहे म्हणून. आपली आपली चव, ज्याला जसं चांगलं वाटते तसं. आणि व्हिडिओ जर चांगला जर वाटला तर लाईक कर जा आणि सबस्क्राईब कर जा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ आपला भाजी कशी झाली, काय झाली ते. तर चला भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.